नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनची माहिती घेत होतो. ही माहिती घेत असताना आत्तापर्यंत आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन, त्यानंतर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचा मीन आणि व्हेरियन्स काय असतो, तो कशा पद्धतीने काढायचा, त्याचं डेरिव्हेशन आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचं MGF काय आहे, त्यानंतर CGF काय आहे, त्यानंतर त्याचे क्युम्युलंट्स काय आहेत, मोमेंट्स काय आहेत, त्यानंतर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचं मेजर्स ऑफ स्क्यूनेस अँड कुर्टॉसिस आपण बघितलेले आहेत. त्यानंतर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचा मोड काय असतो, तो कसा काढला जातो, हे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनचं PDF कसं जनरेट होतं, त्याचं डेरिव्हेशनसुद्धा आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. आता ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी बघत असताना आपल्याला त्याचं स्टेटमेंट पहिल्यांदा माहीत करून घ्यायचं आहे, नंतर आपण त्याचं प्रूफ पाहणार आहोत. आता काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, तर त्याचं स्टेटमेंट काय आहे, तर इफ x1 follows a chi-square distribution with 1 degrees of freedom and x2 follows a chi-square distribution with n2 degrees of freedom, म्हणजे आपल्याकडे x1 आहे तो काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ n1 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉलो करतोय, x2 हा काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ n2 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉलो करतोय, तसंच डॉट 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 xk हा जो आहे व्हेरिएबल तो काय करतोय, काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनच फॉलो करतोय विथ nk डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि हे जे x1 x2 सो ऑन xk जे आपले व्हेरिएबल आहेत ते कसे आहेत, इंडिपेंडंट आहेत. मग असं जर असेल तर मग ह्या सगळे जे रँडम व्हेरिएबल आहेत त्या रँडम व्हेरिएबलची बेरीज घेतल्यानंतर, म्हणजे त्या रँडम व्हेरिएबलचे ॲडिशन केल्यानंतर जो एक नवीन व्हेरिएबल तयार होतो त्याचं डिस्ट्रीब्युशन काय असतं, तर ते ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला सांगते की ह्या सगळ्या रँडम व्हेरिएबलची बेरीज घेतल्यानंतर जो आपल्याला व्हेरिएबल मिळतो नवीन, त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन असतं विथ सम ऑफ with degrees of freedom, that sum of all the degrees of freedoms, that is nothing but x1 plus x2 plus dot 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 plus xk follows chi-square distribution with n1 plus n2 plus dot 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 plus nk degrees of freedom, that is summation xi, I running from 1 to k follows chi-square distribution with summation ni, I running from 1 to k degrees of freedom. This is the statement of additive property of chi-square distribution. While writing a statement or proving this statement, we have taken k number of chi-square variates instead of taking only 2. Now we have to see the proof. As we know, x1 follows a chi-square distribution with n1 degrees of freedom. So, to prove this additive property, we take help of a MGF. Using MGF method, we find the distribution of sum of all chi-square variates and verify which kind of a distribution is followed by that summation. So here we use MGF method to find the distribution of sum of all the independent chi-square variates. So here we know that x1 follows a chi-square distribution with n1 degrees of freedom. Therefore MGF of x1 is mx1 of t, and that is equal to expected value of e raised to t x1, and that is equal to 1 minus 2t raised to minus 1 minus n1 by 2. Similarly, x2 follows a chi-square distribution with n2 degrees of freedom.
therefore mgf of x2 is mx2t, that is equal to expected value of e raised to tx2, that is equal to 1 minus 2t raised to minus n2 divided by 2 dot 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 xk follows a chi-square distribution with nk degrees of freedom having mgf mxk into t, that is equal to expected value of txk, that is equal to 1 minus 2t raised to minus nk divided by 2. So here we have to find the distribution of x1 plus x2 plus dot 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 plus xk, that is nothing but summation of xi running from 1 to k. So while finding the distribution of summation xi, we have to find the mgf of summation xi. म्हणजे आपल्याला ज्या वेळा समेशन एक्सआयचं डिस्ट्रीब्युशन काढायचं असतं त्यावेळा आपण त्याचं एमजीएफ काढतो आणि त्याचं एमजीएफ कोणत्या स्टँडर्ड डिस्ट्रीब्युशन सारखं दिसतंय ते डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्या समेशन एक्सआयचं डिस्ट्रीब्युशन असेल की अशा पद्धतीने एमजीएफ मेथड आपण वापरत असतो. मग आता ती मेथड वापरून आपण काय करूया, समेशन एक्सआयचं डिस्ट्रीब्युशन काय येते ते बघूया. मग आता इथं बघा, वी नो दॅट mgf of summation xi, so m summation xi running from 1 to k of t is equal to expected value of e raised to t into bracket summation xi. मग इथं summation xi म्हणजेच काय तर x1 plus x2 plus dot 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 plus xk असं आहे. मग ती व्हॅल्यू आपण तिथं पुट केली सेकंड स्टेपला. थर्ड स्टेपला टी न आतमध्ये प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय केलं, मग आपल्याला काय मिळेल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ई रेस टू टी एक्स वन प्लस टी एक्स टू प्लस डॉट 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 प्लस टी एक्स के, दॅट इज इक्वल टू, आता इथं काय तुमच्या घातांकाची बेरीज आहे, पॉवर्सची ॲडिशन आहे आणि त्याचा बेस सेम आहे, त्यामुळे आपण बेस सेपरेट करून आणि त्याची पॉवर सेपरेट करून लिहू शकतो. सो दॅट इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ ई रेस टू टी एक्स वन इंटू e raised to tx2 into dot 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 into e raised to txk. मग x1 x2 so on xk हे काय आहेत तुमचे इंडिपेंडंट आहेत, त्यामुळे त्यांचे फंक्शन्स पण काय असतील इंडिपेंडंट असतील. त्यामुळे आपण काय करू शकतो, जॉईंट एक्सपेक्टेशनचं सेपरेट एक्सपेक्टेशन लिहू शकतो सिन्स x1 x2 so on xk आर इंडिपेंडंट. सो वी कॅन राईट एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e raised to t into x1 into expected value of e raised to tx2 into dot 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 into e raised to expected value of e raised to txk. आता यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e raised to tx1 म्हणजेच काय, बाय डेफिनेशन ऑफ mgf ते x1चं काय mgf आहे. सो mx1 ऑफ t into mx2 ऑफ t into dot 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 into mxk ऑफ t, दॅट इज इक्वल टू mx1 ऑफ टी ची व्हॅल्यू आपण पुट केली तर काय मिळेल बघा, तिथं पुट करूया आपण प्रत्येकाच्या mgf ची व्हॅल्यू आपण तिथं पुट करूयात. mx1 ऑफ टी ची व्हॅल्यू पुट केली तर 1 मायनस 2t रेस टू मायनस n1 बाय 2 इंटू 1 मायनस 2t रेस टू मायनस n2 बाय 2 इंटू डॉट 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 इंटू 1 मायनस 2t रेस टू मायनस nk बाय 2. मग आता इथं काय बघा, सगळ्यांचा जो बेस आहे तो सिमिलर आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय होणार बघा, तुमची जी पॉवर आहे प्रत्येकाची त्या पॉवरची ॲडिशन होणार. मग त्या ॲडिशन करत असताना मी -1 हा कॉमन घेतो आणि बाकीच्यांची ॲडिशन घेतो, कारण -1 हा कॉमन फॅक्टर आहे. सो ती टर्म आपल्याला काय मिळेल, 1 मायनस 2t रेस टू मायनस हाफ इंटू n1 प्लस n2 प्लस डॉट 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 प्लस nk, म्हणजेच काय मिळेल 1 मायनस 2t रेस टू मायनस हाफ इंटू समेशन ni रनिंग फ्रॉम 1 टू k, and that is nothing but m summation xi of t is equal to 1 minus 2t raised to summation ni by 2. हे जर बघितलं तर तुम्हाला काय मिळतंय किंवा कशासारखं दिसतंय, हे दिसतंय तुम्हाला
काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशनच्या MGF सारखं विथ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन विथ समेशन NI डिग्रीज ऑफ फ्रीडम. त्यामुळे समेशन XIचं हे काय आहे MGF. त्यामुळे ह्याचाच अर्थ काय झाला, समेशन XI जे आहे ते आपलं काय स्क्वेअर विथ समेशन NI डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉलो करतंय. म्हणजे तुमच्या समेशन XIचं जे डिस्ट्रीब्युशन आपल्याला काढायचं होतं ते डिस्ट्रीब्युशन काय आलं तर काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन आलं विथ समेशन NI डिग्रीज ऑफ फ्रीडम I रनिंग फ्रॉम 1 to K. अशा पद्धतीनं काय झाली आपली ॲडिटिव्ह प्रॉपर्टी प्रूव्ह झाली आणि हेन्स द प्रूफ ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. आता या ॲडिटिव्ह प्रॉपर्टीलाच धरून आपल्याला एक रिझल्टचं प्रूफ बघायचं आहे. इथं रिझल्ट काय, इफ XI follows chi-square distribution with 1 degrees of freedom where I running from 1 to n. So these XI's are IID, independent and identically distributed असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे x1 चं डिस्ट्रीब्युशन काय स्क्वेअर 1, x2 चं डिस्ट्रीब्युशन ऑल्सो काय स्क्वेअर 1, म्हणजे त्याला IID म्हणतात. Then summation XI, I running from 1 to n follows a chi-square distribution with n degrees of freedom. म्हणजे त्या IID XI, x1, x2, so on, xn असे IID काय स्क्वेअर रँडम व्हेरिएबल जे आहेत त्यांची बेरीज घेतल्यानंतर आपल्याला जो व्हेरिएबल मिळेल तो त्याचं जे डिस्ट्रीब्युशन असतं दॅट इज त्याचं डिस्ट्रीब्युशन हे काय स्क्वेअर विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम असतं. हे आपला रिझल्ट सांगतो. आता ह्याचा आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ आपण युजिंग MGF मेथडच करणार आहोत. इट इज क्वाईट सिमिलर टू आवर ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. You can say that this is the application of additive property also. Here we know that x1 follows a chi-square distribution of 1 degrees of freedom. So its MGF is nothing but expected value of e raised to tx1, that is equal to 1 minus 2t raised to minus half. Similarly, x2 follows a chi-square distribution with 1 degrees of freedom. Therefore, MGF of x2 is nothing but mx2 of t, and that is equal to expected value of e raised to tx2, that is equal to 1 minus 2t raised to minus half. Dot 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 xn follows chi-square distribution with n degrees of तिथं n नाही 1 degrees of freedom पाहिजे. You can correct it. xn हे आपलं व्हेरिएबल आहे आणि दॅट xn ऑल्सो फॉलोज अ 1 chi-square distribution with 1 degrees of freedom because all these variables x1 to xn are IID. So since they are IID, their distribution is also identical and distribution of all these variables is chi-square with 1 degrees of freedom. So there should be 1 degrees of freedom. You can correct that mistake. So mxn of t, that is equal to expected value of e raised to txn, that is equal to 1 minus 2t raised to minus half. Here we have to find the distribution of summation xi. So we, by using MGF method, we can find MGF of summation xi, and resemblance of the MGF of summation xi will give the exact distribution of summation xi. कुणासोबत त्याचा रिझेम्बलन्स आहे कुठल्या डिस्ट्रीब्युशनच्या MGF सोबत त्याच्यावरून समेशन xi चं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मिळेल. त्यामुळे m summation xi of t is equal to expected value of t into summation xi. So expected value of e raised to t into x1 plus x2 plus dot 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 plus xn. So expected value of e raised to tx1 plus tx2 plus dot 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 plus txn, that is equal to expected value of e raised to tx1 into e raised to tx2 into dot 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 t raised to xn. Since x1 x2 are independent, we can write separate expectation of all these joint expectation. So m summation xi of t is equal to expected value of e raised to tx1 into expected value of e raised to tx2 dot 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 into expected value of e raised to txn. So first term in that product or in first step is
mgf of x1, that is mx1 of t into mx2 of t into dot dot mx1 of t, xn of t. त्याचे आपण मग काय केले, x1 व्हेरिएबलचं mgf पुट केलं, x2 व्हेरिएबलचं mgf पुट केलं, xn व्हेरिएबलचं mgf पुट केलं. अशा पद्धतीने सगळ्या व्हेरिएबलची mgf आपण पुट केलेत असं गृहीत धरूयात. सो 1 मायनस 2t रेस टू मायनस हाफ इंटू 1 मायनस 2t रेस टू मायनस हाफ इंटू डॉट 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 इंटू 1 मायनस 2t रेस टू मायनस हाफ. आता इथं पाया समान आहे तुमचा, म्हणजे बेस सेम आहे. सो तुम्ही काय करू शकता, तुमच्या ज्या पॉवर आहेत त्याची ॲडिशन घेऊ शकता. दॅट इज 1 मायनस 2t रेस टू मायनस हाफ मायनस हाफ मायनस हाफ डॉट 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 मायनस हाफ n टाइम्स n इतक्या वेळा मायनस हाफ अशी पॉवर तुमची येईल. त्यामुळे आपण मायनस 1/2 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 प्लस 1 प्लस राहील, हे किती वेळा, n वेळेला. सो n टाइम्स 1 प्लस 1 प्लस 1 n times. So that 1 plus 1 plus 1 n times gives the answer or give the value is n. So final form of mgf of summation xi will be 1 minus 2t raised to minus n by 2, and this is nothing but the mgf of chi-square distribution with n degrees of freedom. Therefore summation xi running from 1 to n follows a chi-square distribution with n degrees of freedom. In this way we can apply the additive property here. Now some remark, distribution of sample variance. If x1 x2 so on xn be a random sample from a normal mu and sigma square, then x bar follows a normal distribution with mean mu and variance sigma square by n. हे आपल्याला माहिती आहे, आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. तर सॅम्पल मीन एक्स बार हा सॅम्पल मीन आहे, आपण असं म्हणतो त्याचा सॅम्पलचा. अँड सॅम्पल व्हेरियन्स इज स्मॉल एस स्क्वेअर इज इक्वल टू समेशन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन स्मॉल एन आर इंडिपेंडेंटली डिस्ट्रीब्युटेड असतात. अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ एन इंटू स्मॉल एस स्क्वेअर अपॉन सिग्मा स्क्वेअर फॉलोज अ काई स्क्वेअर विथ n-1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. अशा पद्धतीनं तुमचं हे n इंटू स्मॉल एस स्क्वेअर म्हणजे सॅम्पल व्हेरियन्स अपॉन पॉप्युलेशन व्हेरियन्स follows a chi-square distribution with n1-1 degree of freedom. This is a remark. You can just remember it. That is useful when you go for the testing of hypothesis. So now summary of chi-square distribution. As we know, chi-square distribution with n degrees of freedom can be denoted by, given in second row, parameters are n degrees of freedom, that is number of observations is the parameter of this distribution. Support, that is range of chi-square distribution is 0 to infinity. PDF is given here. F of x is equal to half raised to n by 2 upon gamma n by 2 e raised to minus x by 2 and x raised to n by 2 minus 1. Here mean of chi-square distribution is n, mode of chi-square distribution is n minus 2, variance of chi-square distribution is 2n. Also raw moments about origin of chi-square distribution is mu1 dash is equal to n, mu2 dash is equal to n into n plus 2, mu3 dash is equal to n into n plus 2 into n plus 4, mu4 dash is equal to n into n plus 2 into n plus 4 into n plus 6. Central moments are mu1 is equal to 0, mu2 is equal to twice n, mu3 is equal to 8n, mu4 is equal to 12n into n plus 4. MGF is equal to 1 minus 2t raised to minus n by 2. CGF is given here, nt plus 2n into t square upon 2 factorial plus 8n into t cube upon 3 factorial plus 48n is into t raised to 4 upon 4 factorial plus dot dot dot. Cumulants are given here. First cumulant k1 is equal to n, k2 is equal to twice n, k3 is equal to 8n and k4 is equal to 48n. Coefficient of skewness
is nothing but the beta 1 is equal to 8 by n, and gamma 1 is equal to square root of beta 1, and that is 2 into square root 2 by n. Kurtosis, beta 2 is equal to 3 plus 12 by n, and gamma 2 is equal to 12 by n. Why 12 by n? So beta 2 minus 3, so 3 will get cancelled and 12 by n will remain there. This we have seen in our explanation. Additive property is x1 follows chi-square with n1 degrees of freedom, x2 follows chi-square distribution with n2 degrees of freedom, and they are independent. Then x1 plus x2 follows a chi-square distribution with n1 plus n2 degrees of freedom. That is sum of their degrees of original degrees of freedom. Now here are some multiple choice questions that can be useful for your exam. I have given here answers of them also. First of all, just forget the number given to the multiple choice. First, among these MCQs, chi-square distribution is a particular case of the gamma distribution. You haven't studied the gamma distribution, but you can memorize it or keep in your mind that chi-square distribution is a particular case of gamma distribution. If x follows a normal distribution with 0 1, then distribution of chi-square is distribution of chi-square is chi-square with 1 degrees of freedom is correct. Then gamma with 1/2 is also correct, both A and B. So both A and B is a correct option. That is answer C is the correct. Next, fifth, chi-square distribution, x follows chi-square distribution with n degrees of freedom, then variance of x is twice into degrees of freedom, that is twice n. So answer is B. If chi-square distribution follows x follows chi-square distribution with n degrees of freedom, then mgf of x is 1 minus t upon 1/2 raised to minus n by 2. So we have written in above results that mgf of chi-square distribution is 1 minus 2t. So 1 minus 2t raised to minus n by 2. 1 minus 2t is nothing but 1 minus t upon 1/2, because denominator of denominator comes in the numerator. So that will become 1 minus 2t raised to minus n by 2. So P is the correct answer. If x follows a chi-square distribution with n degrees of freedom, x follows a normal distribution with 0, variance 0, mean 0 and variance is equal to 1, then y is equal to 2x square plus 3, then variance is equal to. How this variance can be calculated? This variance can be calculated using the formula of variance, that is variance of x is nothing but a square into variance of x. So here variance of y is equal to 4, that is 2 square. So 4 into variance of x square plus variance of 3. So variance of 3 is a 0. So that term will be vanishes. So only first term will be remain there, 2 into variance of chi-square. So variance of chi-square is 2 into n, 4 into variance of chi-square. So 4 into variance of chi-square is twice n, that is 2 into n is 1, because here only one random variable is there. So variance of chi-square is equal to twice n, but here n is equal to 1, so variance of chi-square is equal to 2. So here
4 into 2, and that is equal to 8. So C, option C is a correct. Let x1, x2, so on xn be independent chi-square variate with 8 degrees of freedom, 4 degrees of freedom and 9 degrees of freedom respectively, then t is equal to x1 plus x2 plus x3, then mode of t. Here we can use first of all additive property. The distribution of t is nothing but the chi-square distribution with 8 plus 4 plus 9 degrees of freedom, that is 21 degrees of freedom, and mode of any random variable which follows a chi-square distribution with n degrees of freedom is n minus 2. So here n is 21, 21 minus 2 is nothing but 19. So answer D is correct. Similarly, you can use your knowledge and summary given in the table. You can solve another these three chi-square MCQs on chi-square distribution. Also here answers are given, but you can use your logic and find the correct answer. Don't rely on the answers given here. So for today's lecture we are going to stop here. In this way we have completed our chi-square distribution also. Topic chi-square distribution is completed now. So thank you for today.